आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अध्यक्ष महोदय, काल परवा रात्री 1 वाजेपासून ते काल दुपारपर्यंत नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि या पावसाच्यामुळे कुठल्याही धरणामधनं थेंबभर देखील पाणी सोडलेलं नसताना नद्यांना, गोदावरी नदीला, नंदिनी नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला। सन्मान्य अध्यक्ष महोदय, काही स्लम मध्ये, काही घरांमध्ये, काही वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घुसलेलं आहे। सन्मान्य अध्यक्ष महोदय, या विषयाकडे मी सरकारचं लक्ष वेधते की ज्यांच्या घराची वित्तहानी झालेली आहे त्यांना, पूरग्रस्तांना आपण मदत जाहीर करायला पाहिजे। मुंबईसाठी एक खास पुराला नियंत्रण करण्यासाठीचा एक वेगळा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। नाशिकच्या प्रशासनाने देखील एक आराखडा तयार केलेला आहे, जवळपास 40 ते 50 ज्याला आपण हॉटस्पॉट्स म्हणतो पुराच्या दृष्टिकोनातून, की जे अडचणी आहेत त्याच्यावरती काम करायला पाहिजे। सन्मान्य अध्यक्ष महोदय, माझी राज्य सरकारला विनंती आहे, एक तर पूरग्रस्तांना मदत द्यायला पाहिजे। दुसरा विषय आहे की हा आराखडा जो आहे 40 ते 50 ठिकाणचे जे काही हॉटस्पॉट्स आहेत त्याच्यासाठी सरकारने निधी द्यावा आणि ब्लॅक स्पॉट्स, अरे बोलू द्या ना सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि सिंहस्थाच्या कामाच्यामुळे आज कामं व्हायला पाहिजे त्याचं मी स्वागत करते, परंतु अनेक ठिकाणी त्याच्यामुळे अडचणी आलेल्या आहे। तर शासनाने कडक भाषेमध्ये ह्या रस्त्यावरती काम करणारे जे सगळेच कॉन्ट्रॅक्टर असतील, ह्या कॉन्ट्रॅक्टरांना आपण आदेशित करायला पाहिजे की जर त्यांच्या चुकीमुळे कुठं जर पाणी घुसत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करणं, त्यांना दंड आकारणं आणि त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणं हे सरकारने